नमस्कार. कधी विचार केलाय अशा एका कथेबद्दल जी हजारो वर्षांपासून फक्त सांगितलीच नाही तर अक्षरशः जगली जाते? एक असं महाकाव्य ज्यानं एका संपूर्ण संस्कृतीला नैतिकतेचा आणि धैर्याचा मार्ग दाखवला. चला, आज आपण त्याच रामायणाच्या तेजस्वी दुनियेत प्रवेश करूया. भूतकाळाचे पान मध्ये आपलं स्वागत आहे. रामायण हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर त्याग, शौर्य आणि निष्ठेची एक संपूर्ण गाथा उभी राहते. पण थांबा, ही फक्त एक गोष्ट नाहीये. हा तर मूल्य आणि आदर्शांचा एक असा अथांग सागर आहे ज्यातून आपण आजही खूप काही शिकू शकतो. तर कोणत्याही महान गोष्टीमागे एक महान रचनाकार असतोच, नाही का? मग आपल्या मनात साहजिकच प्रश्न येतो की रामायणासारखं हे महाकाव्य, हे एवढं मोठं जीवनतत्वज्ञान शब्दांत कोणी मांडलं असेल? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे उत्तर आपल्याला एका अशा महान ऋषींपर्यंत घेऊन जातं ज्यांनी फक्त काव्य नाही रचलं तर एक संपूर्ण युगच उभं केलं. हे महाकाव्य लिहिलंय महर्षी वाल्मिकींनी. आणि हो, ते फक्त एक ऋषी नव्हते बरं का. त्यांना आदिकवी असंही म्हणतात, म्हणजे पहिले कवी. असं म्हणतात की त्यांच्यापासूनच संस्कृतमध्ये महाकाव्य लिहिण्याची परंपरा सुरू झाली. याच्या मागे एक सुंदर गोष्ट सांगितली जाते. असं म्हणतात की नारद मुनींनी वाल्मिकींना श्रीरामाची कथा सांगण्यासाठी प्रेरणा दिली. आणि मग काय, वाल्मिकींनी तब्बल 24,000 श्लोक रचले आणि याच महान रचनेतून जगासमोर आलं पहिलं महाकाव्य, आपलं रामायण. बरं, लेखक कोण हे तर कळालं. आता आपण या महाकाव्याच्या प्रवासात जरा खोलवर जाऊया. ही गोष्ट आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची, ज्यांचं संपूर्ण जीवन एक आदर्श आहे. ह्या कथेचे टप्पे बघा. सुरुवात होते राजकुमाराच्या जन्माने, मग विवाह होतो, पण मग अचानक 14 वर्षांचा वनवास, आणि तिथेच घडते ती घटना, सीतेचं अपहरण. मग सुरू होतो संघर्ष, लंकेवर आक्रमण, रावणाचा पराभव, आणि मग येतो तो विजयाचा क्षण आणि रामराज्याची स्थापना. किती नाट्यमय आहे ना हा प्रवास. तर कथेची सुरुवात होते अयोध्येपासून. राजा दशरथ आणि राणी कौसल्येच्या घरी श्रीरामांचा जन्म होतो. पुढे त्यांचा विवाह होतो राजा जनकांची कन्या सीतेशी. खरं तर हा फक्त एक विवाह नव्हता, हे प्रेम आणि समर्पणाचं एक सुंदर उदाहरण होतं. पण आयुष्यात सगळं काही ठरवल्यासारखं होत नाही, नाही का? राज्याभिषेकाच्या ऐवजी श्रीरामांना मिळाला 14 वर्षांचा वनवास. आणि याच काळात रावणाने कपटाने सीतेचं अपहरण केलं. आणि इथूनच खऱ्या अर्थाने धर्म आणि अधर्माच्या युद्धाला तोंड फुटलं. अशा कठीण काळात श्रीरामांना साथ मिळाली ती हनुमानाची, सुग्रीवाची आणि संपूर्ण वानरसेनेची. तुम्ही विचार करा, समुद्रावर पूल बांधणं हे अशक्य वाटणारं काम त्यांनी शक्य करून दाखवलं. म्हणूनच म्हणतात, तो पूल फक्त दगडांचा नव्हता, तो होता विश्वासाचा, भक्तीचा आणि ध्येयाचा पूल. आणि अखेर सत्याचा विजय झाला. रावणाचा पराभव करून श्रीराम सीतेला घेऊन अयोध्येत परतले. आणि त्यांचं स्वागत कसं झालं असेल? संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली होती. जणू काही अंधारावर प्रकाशाने विजय मिळवला होता. आणि याच विजयानंतर सुरू झाला तो सुवर्णकाळ, ज्याला आपण रामराज्य म्हणतो. म्हणूनच बघा, रामायण ही फक्त एका राजाच्या विजयाची कथा नाहीये. ही आपल्याला धर्म म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय, त्याग, प्रेम, निष्ठा या सगळ्या गोष्टींची आठवण करून देते. हे एक असं तत्वज्ञान आहे जे हजारो वर्षांनंतरही तितकंच महत्त्वाचं वाटतं. बरं, ह्या कथेतील प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी शिकवतं. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. ती म्हणजे आर्य असणं. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आर्य म्हणजे कुठला वंश नाही, तर ही एक आचारसंहिता आहे, म्हणजे उत्तम गुणांचा एक संच. तर मग आर्य म्हणजे नेमकं कसं वागणं? तर नेहमी खरं बोलणं, धर्माच्या मार्गाने चालणं, आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आदर करणं, स्त्रियांचा सन्मान करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या सुखाच्या आधी कर्तव्याला महत्त्व देणं. ही फक्त एक यादी नाहीये, ही जगण्याची एक पद्धत आहे. आणि या सगळ्या गुणांचं उत्तम उदाहरण कोण? तर स्वतः श्रीराम. म्हणूनच तर आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. त्यांचं संपूर्ण आयुष्य हेच आर्यत्व कसं असावं याचं एक चालतं बोलतं उदाहरण आहे. ठीक आहे, ही झाली हजारो वर्षापूर्वीची गोष्ट.
पण आजच्या जगात या कथेचा काय उपयोग? यात असा कोणता संदेश आहे जो आजही आपल्याला मार्ग दाखवू शकतो? खरंय, रामायण ही फक्त वाचायची किंवा ऐकायची गोष्ट नाहीये, तर ती जगण्याची एक पद्धत आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा कधी आपण द्विधा मनस्थितीत असतो किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा रामायणातला एखादा प्रसंग आपल्याला नक्कीच योग्य दिशा दाखवू शकतो. जेव्हा आपल्याला कळत नाही की काय बरोबर आहे आणि काय चूक, तेव्हा श्रीरामांचे आदर्श एका दीपस्तंभासारखं काम करतात. ते आपल्याला सतत आठवण करून देतात की परिस्थिती कितीही वाईट असली तरी सत्य आणि धर्माचा मार्ग सोडायचा नाही. तर हा होता रामायणाच्या अथांग सागरातला आपला एक छोटासा प्रवास. मला आशा आहे की रामायणाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच आवडला असेल. इतिहासाची अशीच अनेक सोनेरी पानं उलगडण्यासाठी भूतकाळाचे पानसोबत जोडलेले रहा.